गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा। माझी बघा आजची गुरुपौर्णिमेची पूजा आहे। संध्याकाळी मी शूट करत आहे। सकाळीच पूजा मी मांडली होती। इथं कुंचन सेवेची पूजा मांडली होती महालक्ष्मीची, त्याची पण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की सांगेन। सो इथं मस्त अशी पूजा माझी मांडली होती पौर्णिमेची। गुरुपौर्णिमेची कशी वाटली नक्की मला सांगा। सो इथं संध्याकाळचं तुम्हाला दाखवलं, इथं मी चहा पिते। त्यानंतर आज मी एक रेसिपी दाखवणार होते, म्हटलं रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया। तर तुमचं आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे। सो रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे आहे ऑस्टर, इंग्लिशमध्ये म्हणतात ऑस्टर मशरूम आणि मराठीमध्ये त्याला कळंबी असं म्हणतात। सो तुम्हाला माहीतच असेल, मशरूमचाच काहीतरी हा प्रकार आहे। मला पण एवढी माहिती नाही त्याच्याबद्दल। तर सिंपल अशी मी सुक्की भाजी करणार आहे त्याची, म्हटलं तर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया। सो इथं गरम पाण्यामध्ये हे मी टाकलं आहे आणि ह्याला आता मस्त असं गरम पाण्यातनं धुवून घेणार आणि धुवून पिळून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, धुवून मी पिळून स्वच्छ असं घेतलं आहे। सो त्यानंतर आपण फोडणी द्यायचे। मी सिंपल पद्धतीने एकदम सुक्की भाजी करून दाखवणार आहे। आपण मशरूम करतोय तसं पण आपण मशरूम करतोय त्या पद्धतीने पण तुम्ही हे करू शकताय। आणि मी आता एकदम सिंपल भाजी करते, तशी पण छान होते। ह्याच्या अगोदर पण एकदा केली होती, ही माझ्या मते मी दुसऱ्यांदा करायला लागले। मला पण ह्याच्याबद्दल एवढं माहिती नाही, पण हे मी दुसऱ्यांदा करायला टेस्टला आहे असते छान, मशरूम सारखीच असते आणि त्या पद्धतीने तुम्ही केलं तरी चालते। सो इथं आपण आता फोडणी देऊन घेऊया। कढई मी तापायला ठेवली होती। सो आता आपण तेल घालायचं, तुम्ही कसं खाता त्यानुसार तेल घाला। एकदम सिंपल पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हाला। तू पडशील, सियाराच आमचं लई काही काही सुरू असते। खाली नको टाकूस काय जरासं माझी तब्येत पण आज बरी नाहीये। आज म्हणजे कालपासून जरासं बरं नाहीये, थोडंसं आवाजामध्ये तुम्हाला पण फरक पडत असेल। इथे बघा तेल छान असं तापलं गेले, त्याच्यामध्ये पहिल्यांदा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे मी। आलं लसूण पेस्ट पण घालायची आहे। सो ती नाही घातली मी पहिल्यांदा, कांदाच घातला, कारण की आलं लसूण पेस्ट कांद्याबरोबर पण छान भाजून निघते। फक्त पहिल्यांदा घातलं की मग जरासं लसूण जळतो, मग ह्याच्यावरच मी घालणार आहे। थोडासा कांदा परतून घेणार, त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट घालणार। कांदा हा मिडियम साईजचा एक घेतला आहे मी। तुम्ही जास्त कांदा घातला तरी चालेल, भाजी छान होते। सो जरासं मोठ्या साईजचाच होता माझ्या, तर तो एक घेतलाय। कांदा थोडा परतलाय बघा मी। आता कांदा परतला गेलाय, त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची। मी काही जास्त साहित्य ह्याच्यात वापरलं नाही, फक्त कांदा, टमॅटो, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि आपले घरचे जे पावडर मसाले जे अवेलेबल आहेत ते घालायचे आणि लाल तिखट घरचं आपलं तेच घातलंय आणि छान असं सुकी भाजी केली। छान मस्त झाली होती। तुम्ही पण अळंबी खाल्ली नसेल, अळंबी खाल्ली नसेल, ऑस्टर म्हणतात त्याला, ऑस्टर मशरूम बऱ्याच जणांना माहीत असेलच। आता बघा कांदा, आलं लसूण पेस्ट छान असं भाजली गेली, त्यानंतर मी टमॅटो टाकायला लागले। टमॅटो छान असं परतून घ्यायचं। छान टमॅटो मऊ पडण्यासाठी आपण जरासं मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडीशी मी हळद घातली। मग छान आणि मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मी गॅस आता बारीक करते, त्यानंतर पावडर मसाले टाकायचे आपण, नाहीतर खाली कांदा
फास्ट गॅसवर जळण्याची शक्यता असते. ते बघा मी 1 चमचा धणे पावडर घातले, छोटा 1 चमचा धणे पावडर घातले. इथं 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे, कलरसाठी हे तिखट नसतं. सो 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे. आणि आपल्या घरचं लाल तिखटची चटणी आम्ही म्हणतो ते 1 चमचा घातली. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि गरम मसाला पण घालणार आहे, थोडं नंतर घालीन गरम मसाला. सो ह्याच्यामध्ये अजून तुमच्याकडे जिरा पावडर वगैरे असेल तर घालू शकता तुम्ही, पण गरम मसाल्यामध्ये सगळं असतंच ऑलरेडी. पण धणे पावडर फक्त मी घातले आणि जिरे फोडणीत घातलेच होते. त्यानंतर स्वच्छ गरम पाण्यात धुवून घेतलेले मशरूम घालायचे, स्वच्छ करून घेतले होते, आईने दिले होते मला. म्हणजे फूल असतं हे अळंबीचं मशरूमसारखं, ते असं अशा प्रकारे कट करतात त्याला, काढून स्वच्छ करून. त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं. आणि साधारण थोडंसं पाणी, एक छोटे चमचा जो पोह्याचा असतो तो 4 चमचे समजा एवढेच पाणी मी घातलं आहे त्याच्यामध्ये. आणि इथं बघा गरम मसाला घातला आहे मी, बघू शकता 1 चमचा, छोटा 1 चमचा गरम मसाला घातला, मिक्स करून घेतला. आणि त्यानंतर थोडं 4 चमचे होईल एवढंच पाणी घालून त्याला शिजवून घेतलं होतं. आणि ह्याला पण थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. जर सुकी करणार असाल तर, ग्रेव्ही करणार असाल तर आपण टमॅटो कांद्याची पेस्ट वगैरे करतो, जसं मशरूम करतो किंवा पनीर करतो त्या पद्धतीने पण आपण करू शकतो. हे बघू शकता थोडे 4 चमचे असतील छोटे पोह्याचे, तेवढंच मी पाणी घातलं आहे. कारण ह्याच्या पाण्यामध्ये पण ते शिजून निघते, स्वतःचं पाणी त्याला सुटतं. मशरूमला कसं सुटतं तसं मशरूममध्ये पण आपण जास्त पाणी घालत नाही, त्याच प्रकारे हे असतं. आणि बघू शकता त्याला जरा उकळी फुटली आहे. त्यानंतर जरासं मीठ कमी होतं, सो चवीनुसार तुम्ही पण मीठ बघून घाला, कसं कोण कमी खातं जास्त खातं प्रमाणातच मीठ घाला. कमी पडलं तरी चालते, कमी पडलं तरी चालते मीठ, पण जास्त पडू नये. कमी पडलं तर वरून घ्यायला येतं. तर इथं प्लेट झाकून मी आता मस्त असं शिजवून घेणार आहे. शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. 2-3 मिनटं शिजू दिलं मी, बघू शकता प्लेट उघडले, त्याला पण पाणी थोडंसं सुटले. आणि बघूया आपण शिजले का आपलं मी, बघू शकता शिजले थोडंसं. अजून मला असं वाटायला आणि असं 2-3 मिनटं ठेवायला पाहिजे. करत होते. आणि त्यानंतर आपण जरासं प्लेट झाकून आपण आणि 1-2 मिनटं शिजूया मस्त असं. सो तुम्हाला अजून 1-2 मिनटांना दाखवते. इथे बघा 2 मिनटं मी अजून भाजी शिजवून घेतली, मस्त अशी मी 2 मिनटं शिजवून घेतलेली भाजी. बघू शकता आपली भाजी तयार आहे. सुकी ऑयस्टर मशरूमची भाजी, म्हणजे कळंबीची भाजी मराठीमध्ये, तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली मस्त अशी ही रेसिपी आजची? आणि नक्की तुम्ही कधी केला नसाल तर ट्राय करून नक्की बघा. इथं बघा भरपूर सारी मी कोथिंबीर टाकली आहे वरून, आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायची म्हणजे आपली भाजी रेडी झाली आहे. आणि टेस्टला पण खूप छान झाली होती. एकदा नक्की ट्राय करा जर खाली नसेल तर, मशरूम सारखंच असतं. सो कशी वाटली ही भाजीची रेसिपी, आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. सो बाय, धन्यवाद. आणखी एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा.